आदिवासी कोळी महादेव समाज व इतर कोळी समाज यांच्या जात वैध प्रमाणपत्रासाठी थेट आदिवासी प्रशिक्षण संस्था पुणे येथे धडक मोर्चा. मी गजानन पेठे बेरार या ठिकाणी TRT वरती पुणे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी या ठिकाणी दत्तात्रय सुरवसे साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण आदिवासी जमात या ठिकाणी जमलेला आहे. काही दोन गोष्टी दत्तात्रय सुरवसे साहेब बोलतील. बोला, विचारा काय बोला विचारायचं. परिचय. मी दत्ताभाऊ सुरवसे, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी संघर्ष समितीचा प्रमुख म्हणून मी आज आपल्या समोर आलेलो आहे. हा जो मोर्चा आहे हा जवळजवळ 50 वर्षापासून आमच्या OTSP बांधवांना, विस्तारित क्षेत्रातील बांधवांवरती अन्याय होत आहे. आम्हाला ना जातीचा दाखला मिळतो ना जात वैधता प्रमाणपत्र मिळते. जर एखाद्याला जातीचा दाखलाच मिळत नसेल तर त्याची जात वैधता प्रमाणपत्र कसं होणार? आणि समजा त्याच्यातून कोणा जातीचा दाखला जरी मिळाला आणि त्यांनी 1000 जरी प्रूफ दिले तरी आमचं इनव्हॅलिडच करतात हे लोक. आणि जे ह्या लोकांनी इनव्हॅलिड केलेलं आहे ते प्रकरण आम्ही हायकोर्टात घेऊन गेलो तर हायकोर्ट आम्हाला यांना आदेश देतं की यांना व्हॅलिडिटी द्या म्हणून. मग हायकोर्ट मोठा आहे का ही समिती मोठी आहे? मला सांगा. या समितीने एवढा अन्याय चालवलेला आहे की हायकोर्ट सांगतं तुम्ही यांना व्हॅलिडिटी द्या, कास्ट सर्टिफिकेट द्या. आम्ही ओरिजिनल नसतो तर हायकोर्टाने आम्हाला सांगितलं नसतं विस्तारित क्षेत्रातील प्रत्येक आदिवासी महादेव मल्हार ढोर टोकरे कोळी हा आदिवासी महादेव कोळी मल्हार कोळीच आहे. म्हणून सर्वांना 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरूनच जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. त्यासाठी आज हा मोर्चा इथे TRTI वरती घेऊन आलेला आहोत. आजचा मोर्चा यशस्वी झाला नाही, तुमचं पाऊल पुढचं कुठलं आहे? आमचा आजचा मोर्चा तुम्हाला विश्वास देतो की हा आजचा मोर्चा यशस्वी होणार आणि यशस्वी झालेला आहे. आयुक्तांनी आम्हाला आमंत्रण दिलेलं आहे. आमच्या बाजू ते मांडलेल्या बाजू ते ऐकणार आहेत. आमच्याकडे निवेदन तयार आहे. आमची जी अभ्यासकांची टीम आहे ती टीम आमची त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे आणि चर्चा केल्यानंतर मॅडम इथं निवेदन स्वीकारण्यासाठी येणार आहेत. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची सांगतो तुम्हाला की हा जो अन्याय आहे तो आतापर्यंत का होत आला की फक्त इथं काम करणारे जे नोकर आहेत ते स्वतःला इथल्या जागीरदारी समजतायत. हे त्याच्या बापाची प्रॉपर्टी झालेली आहे. पण त्यांना आज सांगू इच्छितो की हा अन्याय आजपर्यंत जो सहन केला तो याच्यानंतर कुठलाही आमचा आदिवासी कोळी महादेव मल्हार टोकरे कोळी कोणीही सहन करणार नाही हे सगळ्यांदेखत मी इथं सांगतो. त्यामुळं आजपासून हे आजचं त्यांचा शेवटचा अल्टिमेट आहे. आम्ही त्यांना 10 दिवसाचा अल्टिमेट देतोय. 10 दिवसात त्यांनी निर्णय घेऊन 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरून जातीचा दाखला जात वैधता प्रमाणपत्र याचं परिपत्र काढण्यासाठी प्रशासनाने शासनाकडे तिकडं मुख्यमंत्र्याकडे पाठवावं. इथं मोर्चा आला होता. एवढे लोक आलेले आहेत आणि त्यांची मागणी जुनून आहे. आणि त्यांची मागणी म्हणजे आम्ही आरक्षणामध्ये आहोत. आम्ही कुठलंही त्यांना नवीन आरक्षण मागत नाही. राष्ट्रपतीच्या सूचीमध्ये आम्ही 28, 29, 30 नंबर वरती आहोत आणि ते आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हक्क दिलेला आहे. परंतु हे जे काही नतद्रष्ट लोक आहेत ते उर्वरित विस्तारित क्षेत्रातील लोकांना न्याय मिळवून देत नाहीत आणि आमच्या पण वाट्याचं ते खातात. त्यामुळं एक तर त्यांनी आम्हाला आहे त्या परिस्थितीत न्याय द्यावा, नसेल तर आमचं अ आणि ब मध्ये विभाजन करून त्यांचं 3% त्यांना देऊन आमचं 4% आम्हाला द्यावं ही आमच्या मागणीसाठी आम्ही इथे आलेलो आहे. मी राहुल बळवंत, आमचे सर्वांचे आमच्या ह्या मोर्चाचे जे प्रमुख आहेत ना ते दत्तभाऊ आहेत. त्यांच्या विचाराने आम्ही पुढे जात आहोत. आमचं सरळ एकच म्हणणं आहे की आमचे जे काही विद्यार्थी असतील, जे काही आमचे नोकरीच्या वाटेवरती असणारे जे काही बांधव असतील तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे. फक्त सर्टिफिकेट जर तुम्हाला दिलं तर त्यांना नोकरीत घातलं जावं त्यांनी आणि त्यानंतर मग तुम्ही व्हॅलिडिटी मागा. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची अशी आहे की आम्ही ज्या जमातीमध्ये जन्मलो ती जमात हे संशोधन कसं काही ठरवणार आणि त्या संशोधनामध्ये वेगळ्या जातीची जमातीची लोक बसणार आणि ते आमची जात ठरवणार. हे जरा चुकीचं आहे. त्यामुळे सरळ आणि सोप्या पद्धतीमध्ये आम्हाला जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळावं ही कळकळीची विनंती आहे. विचारलं जाते की आमच्या म्हणजे